दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरु महाराज की ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवल ज्ञान मूर्ति दत्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यविमल चल सर्वादि साक्षभूताम् भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। आनंदाय नमो नमः। श्री गणेशाय नमो नमः। एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञान राशी माझ्या निमित्त कष्ट राशी शिष्य रायाशी का म्हणे सभेची म्हणत वचने पुरा माते गांजिले अपार तू आमुची विष्ठा मूत्र क्षणा धूत नाही खाताती मधमक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नानसी म्हणसे या कारणे पाप गुण ऐसेच्या सती दान वाकट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पापासी जिते भूत दैन्य मत्सर वचितीत शुभाशुभ मिने किंचित पाप रूप म्हणावे एखादे दैन्यकाशी दुखे प्राप्त होत कैसी अपरस्मार होय जासी पाप रूप तोची जाना। अशा प्रकारे या ठिकाणी लाईट कमी आहे असं आहे काय? हो नाही ती बंदच पडली बटन कमी झालं। अशा प्रकारे या ठिकाणी गुरुची सेवा चाललेली शिष्य मनाभावातून सेवा करायले गुरु चिडायले शिव्या द्यायले माशा बसायल्यात माशा तोडायल्यात जास्तच गुरु चिडायले। मग अशा प्रकारे या ठिकाणी हे जे या ठिकाणी गुरुराचे कर्म आलेले आहेत पूर्वी जे काही केलेलं आहे ना ते कर्म कोणाला चुकत नाहीत आणि त्याचं फळ त्या ठिकाणी भोगावंच लागतंय आणि माणूस भोगीत असताना खूप त्रास होतोय आणि हा त्रास त्यांना चालू आहे।
ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानून माता हे गुरुला जे एवढा त्रास व्हायलाय ते शिष्याला कळत नाही का? शिष्य ज्ञानीच होता ना, त्याने जाणलेले की त्यांच्या कर्माचं फळ त्यांना भोगावं लागले, पण त्यांच्या कर्माचं फळ त्यांना भोगावं लागले त्याला आपण काय करणार असं ते शिष्य कधी म्हणले नाही. मनात सुद्धा विचार आणला नाही. मनात एकच विचार की गुरुची सेवा मनाभावातून करायची आणि त्यांना त्रास होऊ द्यायचा नाही. त्यांचा त्रास आपल्याला झाला तर हरकत नाही, पण त्यांची तकलीफ कमी करायची ही सारखी तळमळ त्या शिष्याची होती म्हणून सांगायचे. काशी क्षेत्र तोर असतान करी कदा तीर्थयात्रा न जाय देव दर्शना सर्वता गुरु सेवा वाचोनिया. मग आता जे चतुर शिष्य आहे, जे ज्ञानी शिष्य आहे, ते गुरुला सोडून इकडे तिकडे जाणारच नाही. गुरुच्या सेवे इतकं श्रेष्ठ काहीच नाही असं जाणणार. तीर्थयात्रा असो, कोणतेही कार्य काही असू द्या, महत्वाचे ठिकाण असू द्या, पण गुरुच्या सेवेपासून दूर जाणार नाही. गुरुच्या सेवेमध्ये सर्व काही आहे अशी जाणीव ठेवणारे हे सुज्ञ शिष्य असतात आणि त्याच प्रकारचा हा शिष्य आहे म्हणून सांगायचे. आपुले देश रक्षण कधी न करे शिष्य जाना लय लावणी श्री गुरु चरण कवना सरे न भूलीची. अशा प्रकारे या ठिकाणी गुरुच्या सेवेमध्ये, गुरुच्या चरणापाशी जे काय करायचे ते गुरुची सेवा करायची. गुरुच्या सेवेपासून अलिप्त हा दीपक हा शिष्य राहिला नाही म्हणून सांगायचे. अहोरात्रीने परी ब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीत असे. हे गुरुची सेवा काय म्हणून करतात? जगतामध्ये तीन प्रकार, तीनच देव आहेत ना. एकाच देवाने 3 रूप धारण केलेले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्या तिन्ही देवाची सेवा काय आणि आपल्या गुरुची सेवा काय, याच्यामध्ये फरकच काय नाही अशी जाणीव ठेवून तिन्ही देवाची सेवा म्हणजेच गुरुची सेवा आहे आणि गुरुची सेवा केली की तिन्ही देवाची सेवा आली असं समजून या ठिकाणी गुरुची सेवा करीत होते म्हणून सांगायचे. गुरु बोले निष्ठुर से आपण म्हणे बहु संतोषी जे जे त्याचे मानसे पाहिजे तैसे वर्ततसे. मग आता गुरुला जे पाहिजे ते, पण नुसतं पाहिजे ते खायला प्यायला नुसती सेवाच नाही. गुरुला आवडलं पाहिजे, वागणं सुद्धा आवडलं पाहिजे. गुरु जसं म्हणतील तसंच वागायचं. आता गुरुची सेवा केल्यावर संपलं ना? नाही. गुरुला जर वाटलं समजा की माझं शिष्य जर माझ्या मनासारखं वागणा झालाय तर तसं सुद्धा गुरुला वाटू नये. गुरु जसं सांगतील तसंच त्याने वागायचं असं या ठिकाणी त्या शिष्याचं चाललेलं आहे. वर्ततायने परिदेक प्रसन्न होनी पिनाक उभाये होनी सन्मुख वर माग म्हणतसे. मग अशा प्रकारे या ठिकाणी गुरुच्या समोर येऊन उभं राहायचे. उभा राहून गुरुला विनंती, गुरुच्या पुढे हात जोडायचे. महाराज काय पाहिजे, अशा प्रकारे या ठिकाणी काय पाहिजे, कशी सेवा करायची, जसं गुरु सांगतील त्याप्रमाणे ते करीत होता. बाबा इथे देव प्रसन्न झाले. देव प्रसन्न झाले ना? प्रसन्न वर्ततायने परिदेख प्रसन्न होनी पिनाक उभा येऊनी सन्मुख वर माग म्हणतसे. अशा प्रकारे या ठिकाणी गुरुची सेवा करीत असताना
प्रत्यक्ष या ठिकाणी काशी विश्वनाथ समोर येऊन उभे राहिलेत आणि उभा राहून त्या ठिकाणी सांगायलेत, माग म्हणे, तुला काय पाहिजे ते माग, मी तुला प्रसन्न झालो. अशा प्रकारे या ठिकाणी काशी विश्वनाथ प्रत्यक्ष समोर येऊन उभे राहिले. महाज्ञानी कुलदीपका तुटलो तुझे भक्तीशी एका प्रसन्न झालो मागो मन तसे. अशा प्रकारे हे दीपका तुझ्या ज्ञानामुळं गुरुच्या या ठिकाणी गुरुची भक्ती कशी करायला पाहिजे हे तुला ज्ञान आहे. तू ज्ञानी आहेस, तू भक्त आहेस, मनाभावातून तू गुरुची सेवा केलीस, म्हणून आज मी तुला प्रसन्न झालो. तुला काय पाहिजे ते माग. अशा प्रकारे या ठिकाणी काशी विश्वनाथ समोर येऊन उभे राहिले. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्यामकेशी न पुसता मी गुरुसे वरण घे सर्वथा. मग या ठिकाणी आता प्रत्यक्ष देव समोर उभं राहिलं. माग म्हणल्याबरोबर गडबड सुटती ना माणसाला की आता काय मागावं काय नाही ते. पण या ठिकाणी हा दीपक काय म्हणतोय, महाराज गुरुच्या आज्ञेशिवाय मला वर कसा घेता येईल. मला गुरुना आज्ञा दिल्याच्या नंतर मी वर मागे. गुरुला न पुसता माझ्या मनानं वर मागणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्यक्ष देवाला हा दीपक बोलायला. कोण आहे? राजभाऊ. बरोबर आहे महाराज. हा बरोबर आहे. आता लावलेले नाही नाही हे मी सांगितलेलं होते लांब धरा खाली नाही काय पहिली स्टँड काय झाली. आपले स्टँड होतं, साऊंड होता, मोठा स्पीकर होतं. लाईव्ह चालू आहे ते जाऊ दे नंतर बघू. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु नमः. अहोरात्र येणे परी ब्रह्म शिव मने हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीत शे. मग या ठिकाणी अहोरात्र मी गुरुची सेवा करायलो. मी रात्रंदिवस गुरुची सेवा करायलो आणि गुरुची सेवा करीत असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही आलात. पण गुरुच्या आज्ञेशिवाय मला काही करता येणार नाही असं या ठिकाणी बोलायला. निरोप झालिया स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होय सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसे. मग या ठिकाणी गुरुच्या सेवेमुळं शेवटी महादेवाचा वर होईल असं आधी गुरुनं सांगितलं होतं. तर त्याप्रमाणे या ठिकाणी या शिष्याला या ठिकाणी प्रत्यक्ष महादेव आले आणि त्या ठिकाणी वर माग म्हणून म्हणाले. ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वराशी. अशा प्रकारे ते दीपक आपल्या गुरुकडे आले. गुरुला म्हणत असे देव आले होते ईश्वरनाथ आणि मला वर मागायला लागले असं म्हणल्याच्या नंतर एकदम गुरु रागावले, कोपलेच एकदम लगे आणि म्हणायला लागले की या ठिकाणी तू वर मागू नको. पुढे काय करते. भोगिल्या वाचोनी पताकाशी निवृत्ती नव्हे गा परेशी जन्मांतरी बांधिती निशेषी धर्मशास्त्री आशे जाण. माझा गुरुनं सांगितलं की अरे प्रत्येकाला आपले भोग भोगावच लागते आणि भोग भोगायला भोग चुकत नाही कोणाला. भोग भोगून सोडणं महत्वाचं आहे आणि आधीच वर मागितलास तर ते भोग तसेच राहते असं या ठिकाणी गुरु सांगायले. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेने करावी पाप धुनी शेष राहता निर्गुणी विघ्न करतील मोक्षाशी. आणखी पाच काय महत्व सांगायले.
की जे देवाची भक्ती करते आणि देव प्रसन्न झाला की गडबडीनं मागते, पण ज्ञानी माणसानं गडबड करू नये. मागलचे जे काय भोग आहेत ना ते आपले चुकत नाही. आता जर समजा गुरुनं देवानं वर दिला आणि ते वर दिल्याच्यानं त्याप्रमाणे तुम्हाला प्राप्ती होईल, पण मागले जे भोग आहेत माग केलेले ते तसेच राहते, ते भोगावच लागते असं या ठिकाणी गुरु सांगायचे. आयशिया परी शिष्याशी गुरु सांगे परियेशी, निरूप मागोनी गुरुशी गेला ईश्वर समुख. मग अशा प्रकारे या ठिकाणी गुरुनं सांगितल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी विश्वनाथाकडे गेला दीपक, आणि मग आता विश्वनाथाला ते काय सांगते ऐका. जाऊनी सांगे ईश्वराशी न लगे वर आमाशी, नये गुरुची मानशी केवी घेऊ म्हणतसे. मग या ठिकाणी विश्वनाथाला सांगितलं त्या दीपकने की नाही म्हणले, मला तुमच्या वराची गरज नाही. का? आमच्या गुरुची इच्छा नाही, वर घ्यावा अशा गुरुची इच्छा नाही, आणि गुरुच्या इच्छेशिवाय गुरुच्या आज्ञेशिवाय मी वर घेणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी दीपक बोलला. विस्मय करोनी योमकेशी गेला निर्वाण मंडपाशी, बोलवून समस्त देवाशी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. मग या ठिकाणी असे या ठिकाणी सांगितलं. देवालाही नवल वाटलं, देवाला नवल वाटलं आणि विश्वनाथाने या नवल वाटलं किंवा वर द्यायला तरी याने घेतलं नाही. आणि मग त्या ठिकाणी देव आपल्या ठिकाणी गेले आणि काय सांगतात. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य, कोटे त्याचा रहिवास सांगावे मज निर्धारे. मग वैकुंठाला गेले शिव, वैकुंठाला गेले आणि विष्णूला म्हणाले की असा असा हा दीपक शिष्य आहे, गुरुची सेवा करायला म्हणून मी प्रसन्न झालो. तर त्यांनी वर घेतला नाही. का घेतला नाही? गुरुच्या आज्ञा नाही म्हणला, आणि गुरुच्या आज्ञा नसल्यामुळं मान्य केलं नाही वर. मग विष्णूला वाटलं असा कोण शिष्य आहे वा, कसा असेल शिष्य, एवढा गुरुनिष्ठ शिष्य कसा असेल. म्हणून या ठिकाणी विष्णूला सुद्धा नवल वाटलं म्हणून सांगायले. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य, कोटे त्याचा रहिवास सांगावे मज निर्धारे. मग या ठिकाणी विष्णू म्हणाले महादेवाला किंवा शिष्य जर असा आहे तर गुरु सुद्धा तसाच असेल ना. जसा गुरु असेल तसा शिष्य. शिष्य जर इतका ज्ञानी आहे, इतका सात्विक आहे, तर गुरु कसा असेल. म्हणून या ठिकाणी म्हणजे विष्णूला सुद्धा नवल वाटलं आणि त्यांची भेट घेण्याची इच्छा निर्माण झाली. सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य जे किले परियशी, दीपक शिष्य निशेशी गुरु भक्त आशे जाना. मग या ठिकाणी महादेव म्हणाले की मला सुद्धा या ठिकाणी नवल वाटायले की असा या ठिकाणी शिष्य, गुरुचा एवढा भक्त, मी देव असून वर द्यायला तयार झालो तरी ते गुरुच्या आज्ञेशिवाय घ्यायला तयार नाही, आणि गुरुनं नकार दिला की त्याने नकार दिला. असा हा शिष्य मला सुद्धा या ठिकाणी नवल वाटला असं विष्णू बोलायले. गोदावरी तिरावाशी वेद धर्म म्हणजे तापशी, त्याची सेवा अहर्निशी करीतो भावी एक चित्ते. गोदावरी नदीच्या काठावर आणि वेद धर्म नावाचा एक महान ऋषी आणि त्यांचा हा शिष्य गोदावरी नदीच्या काठावर त्याचा आश्रम आहे, आणि तिथं त्यांची ती सेवा करणारा असा शिष्य म्हणून सांगायला. नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरु भक्ती करणारा निर्गुणी, त्या ते देखोनी माझे मनी अति प्रीती वर्ततसे. मग असा या ठिकाणी याच्यासारखा शिष्य आतापर्यंत मी बघितला नाही असं महादेव बोलायले. आणि त्याच्या गुरुची भक्ती बघून मी प्रसन्न झालो
आणि प्रसन्न होऊन त्याच्या समोर येऊन माग म्हणू लागलो, तर या ठिकाणी मलाही त्याचं नवल वाटेल त्याच्या बोलण्याचं, असे महादेव बोलायले. वर देईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण, गुरुचा निरोप नाही म्हणून न घेवर पर्यसा. आता या ठिकाणी मी वर द्यायला चाललो, वर दिला, माग म्हणे काय मागायचं ते, पण त्याने सांगितले नाही, गुरुचा निरोप आल्याशिवाय मी वर मागत नाही, गुरुला विचारे, आणि गुरुने जर समजा घे म्हणलं तर घेईल, नाही तर मी घेणार नाही. आता त्याच ठिकाणी तो शिष्य बोला, ते महादेवाला नवल वाटलं. अनेक दिव्य सहस्त्र वर्षी तप करीती महाऋषी, वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया. मग आतापर्यंत या ठिकाणी महादेव काय म्हणत, आतापर्यंत हे लोक भक्ती करायले, तप करायले, हजार वर्ष तपाला बसलेले, आणि कशासाठी बसलेले, तर देवानं आम्हाला काहीतरी वर द्यावा, आणि त्याच्यासाठी हजारो वर्ष तप करायले, आणि वर मिळाला की झालं, पण याला आम्ही वर द्यायला तर घ्यायला तयार नाही, म्हणून महादेवाला नवल वाटायले. तैसा तापशी योगी याशी नव्हे मज वर घ्यावयाशी, बलात्कार देता तयाशी वर न घेतो दीपक. आतापर्यंत महान असले योगी लोक कशाचीच गरज नाही, फक्त देवाची गरज आहे, आणि देवाची गरज आहे म्हणून अहोरात्र भाजून देवाचं चिंतन करणारे, आणि त्यांना देव प्रसन्न झाला की त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करून घेतात. पण हा तसाही नाही. आता हा गुरुची सेवा करायला मी वर देतो म्हणालो तरी सुद्धा ते घ्यायला तयार नाही. एक नवल आहे अशा ठिकाणी महादेव बोलायले. तन मन अर्पुनी श्री गुरुशी सेवा करीतो संतोषी, त्रयमूर्ती मनोनी गुरुशी निश्चय भाजतसे. मानस सेवा तनानं मनानं धनानं, धन गुरुला अर्पण केलेले, तन शरीर गुरुला अर्पण केलेले, मन सुद्धा गुरुला अर्पण केलेले, आणि मनाभावातून गुरुची सेवा करायला, आणि गुरुला तिन्ही देव समजून ब्रह्म विष्णू महेश म्हणजेच दत्तात्रेय, तिन्ही देवाला दत्तात्रेय समजून, तिन्ही देव समजून गुरुची सेवा करायला सांगायले. समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता, निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून. मग या ठिकाणी सर्व काही गुरु आहे. आई वडील देव, तिन्ही देव, आणि हेच नाही, तिन्ही देवाचा अधिष्ठाता परमात्मा, तेही गुरु समजायला आहे. सर्व काही आपल्या माझ्या गुरुमध्ये आहे. सगळं काही, सगळे दैवत, आई वडील, सगळं या ठिकाणी सगळ्याची सेवा म्हणजेच गुरुची सेवा आहे, म्हणून गुरुची जी सेवा ते करतोय म्हणून सांगायला. किती म्हणून वर्णू त्याशी अविद्या अंधकाराशी, छेदिता दीपक पर्यशी कुल दीपक नाम सत्य. माना खरं त्याचं नाव कुलदीपक आहे म्हणे, आणि दिवा काय करतोय, अंधार नाहीसा करतोय. दिवा लागलाय की अंधार नाहीसा करतोय. तशा प्रकारे याने त्या ठिकाणी यांनी अज्ञानाचा अंधकार नाहीसा केला, आणि अज्ञानच नाहीसा करून टाकलं त्यांनी, आणि स्वतःच्या जीवनाचं या ठिकाणी जीवनामध्ये प्रकाशमय जीवन निर्माण केलं, असं या ठिकाणी सांगायचं. धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक, चरण सेवा मन पूर्वक करीतो गुरुची भक्तीने. सर्व काही धर्म शास्त्र ज्ञान हे सर्व काही या ठिकाणी गुरु समजले त्यांनी. धर्म म्हणजे गुरु, ज्ञान म्हणजे गुरु, आणि गुरु म्हणजे गुरु, दैवत म्हणजे गुरु, सगळं काही गुरुच म्हणून मनाभावातून त्या ठिकाणी गुरुची सेवा ते करतोय, असं या ठिकाणी विष्णू महादेव बोलायले. इतुके ऐकून षंडग धरू पावया गेला शिष्य गुरु, त्याचा भक्ती प्रकारू पाहेत यावेळी. अशा प्रकारे या ठिकाणी महादेव विष्णूला बोलायले. विष्णूला नवल वाटलं, आणि मग ते स्वतःच या ठिकाणी वैकुंठातून आले, आणि प्रत्यक्ष ते शिष्य कसा आहे
पाहावं म्हणून ते निघाले म्हणून सांगायले. सांगितले विश्वनाथे त्याहुनी दिशे अनेक तेथे संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू पर्यसा. मग आता या ठिकाणी प्रत्यक्ष आले, विष्णू तिथं आले आणि त्या दीपकाला बघितलं. आता देव आहेत ते, देवाला सगळंच काय करते पाहिल्याबरोबर, बघितल्याबरोबर देवाला कौतुक वाटलं, नवल वाटलं. महादेवाने जे सांगितलं होतं, वर्णन केलं होतं त्याचं, तर विष्णूला त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ वाटलं, त्याच्याही पेक्षा महान भक्त आहे असं वाटलं. आणि वाटल्याच्या नंतर आता विष्णू त्या दीपकाला काय बोलताय का? बोलवोनी दीपकाशी म्हणी तसे ऋषिकेशी तुष्टलो तुझे भक्तीशी वर माग म्हण तसे. मग आता प्रत्यक्ष विष्णू समोर गेलेत आणि म्हणाले, हे ऋषिकेश, मी तुला वर देण्यासाठी आलो, माग वर काय पाहिजे ते, मी तुला प्रसन्न झालो, पुढे काय करते? दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती दे कोणी आमाशी वर देतोशी पर्यशी कवना कार्या मज सांग. मग या ठिकाणी दीपक म्हणे, महाराज तुम्ही या ठिकाणी मला काय म्हणून वर द्यायले, कोणत्या कारणासाठी मला वर द्यायले, कशामुळे वर द्यायले? कारण मी तुमची भक्ती केली नाही, तुमचं नावही घेतलं नाही, आणि तुम्ही मला का वर द्यायले असं या ठिकाणी दीपक बोलायले. लक्ष कोटी सहस्त्र वर्षी तप करीतो अरण्यवाशी त्याशी करीतो शिवदाशी वरण देशी नारायण. हे नारायणा म्हणे, लक्ष वर्षे, कोटी वर्षे पहिलं आयुष्य होतं तसं, आणि तपाला बसलेल्या लोकांना कोटी कोटी वर्ष आयुष्य होतं. तपाला बसलेले लोक लक्ष लक्ष वर्षे, कोटी कोटी वर्षे एका ठिकाणावर बसून हाडाचे या ठिकाणी त्या शरीरावर राहुल चढले तरी ते उठायला तयार नाहीत. सतत तुझं चिंतन करीत असताना त्या लोकांना तू वर देत नाहीस, त्याच्यात ते तुझं सतत नाव घेते, आणि मी तर तुझं नावही घेतलं नाही, आणि मला कस काय वर द्यायला आलास असं या ठिकाणी दीपक बोलायचं. मी तरी तुझं भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही, बलात्कार येऊनी पायी के विदेशी वर मज. आणि मी तुझं कधी नावही घेतलं नाही, तुझी सेवा बी केली नाही. इथं काशीला राहून विश्वनाथाची सेवा केली नाही, माझ्या गुरुची सेवा केली, आणि तुझं तर नाव कधी घेतलं नाही, तुझी सेवाच केली नाही, आणि बळच या ठिकाणी तू आलास बी आणि वर माग म्हणायलास, काय कारण आहे असं या ठिकाणी दीपक बोलायला. ऐकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांग तसे विस्तारून तया दीपका प्रती देखा. अशा प्रकारे या ठिकाणी दीपक बोलल्याच्या नंतर आता या ठिकाणी विष्णू सांगायले, काय सांगते ऐका, सगळे मन लावून ऐका. आता देव काय बोलते, आपले देव काय बोलते त्या दीपकला, सगळे एकाग्रतेने ऐका. गुरु भक्ती करीशी निर्वाणेशी म्हणून आम्ही झालो संतोषी, जे भक्ती केली त्वा गुरुशी त्याची आमाशी पावली. या ठिकाणी विष्णू सांगायले की तू मनाभावातून गुरुची भक्ती केलीस, तिथं कसल्याच प्रकारचं या ठिकाणी तू आढावाढा घेतला नाही, स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही, स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, आणि अशा प्रकारे त्रास घेतलास आणि गुरुची सेवा केली. गुरुची सेवा तू केलीस म्हणजे ती मला आली ना, आम्हाला आली, म्हणून या ठिकाणी आम्ही प्रसन्न होऊन तुला या ठिकाणी बोलायलो असं विष्णू बोलायले. जो नर असेल गुरु भक्त जाण तोची माझा जीव प्राण, त्याशी वश्य झालो आपण, जे मागेल ते देतो तया. जो खरोखर गुरुचा भक्त आहे, निष्काम गुरुची जे सेवा करीत असते, तर ते गुरुची सेवा करायला म्हणजे माझी सेवा करायला. गुरु आणि मी वेगळा नाहीच, गुरु प्रसन्न हो न हो, पण गुरुची सेवा केल्यावर मी गुरु मध्ये आहे ना, गुरु आणि मी वेगळा नाही. म्हणून या ठिकाणी गुरुच्या सेवेमुळे मी तुला प्रसन्न झालो, आणि गुरुची भक्ती जितकी शिष्य करतील तितकं देवाला आवडतंय. म्हणून भगवान सांगायले, तू शिष्य जितकी भक्ती केलीस ना ती सगळी भक्ती मला आवडली,
म्हणून या ठिकाणी मी तुला प्रसन्न झालो असं विष्णू बोलायले. सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता, पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे. मग आता या ठिकाणी भगवंत सांगायले गुरुची सेवा केल्याच्या नंतर मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. आणखी सेवा कोणाकोणाची करावं तेही सांगायले. आई वडिलांची सेवा केल्यावर कुठंच जाऊ नका, काशीला जाऊ नका, तीर्थयात्रेला जाऊ नका. पण आई वडिलाला ठेवून काशीला जाणारे खूप लोक आहेत. मग त्या ठिकाणी काशी विश्वनाथ पावत नाही तिथं. मग या ठिकाणी म्हणाले की आई वडिलांची सेवा केली इथं मी आहे. सेवा केल्याच्या मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. पतिव्रता बाईनं आपल्या पतीची सेवा केली की मला आली आणि मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही असं या ठिकाणी भगवंत बोलायले. एखाद्या भल्या ब्राह्मणाशी अति योगेश्वर तापशी, करीती नमन भक्तीशी तेची मज पावे जाना. एखादा महान विद्वान ब्राह्मण आहे, शास्त्राप्रमाणे वागणारा, शास्त्राचा अभ्यास केलेला महान तपस्वी ब्राह्मण आहे. आणि अशा ब्राह्मणाची जर सेवा केली, सगळं आयुष्य त्याच्यात जर घातलं तर त्या ठिकाणी भगवान सांगायला की ब्राह्मणाच्या ठिकाणी मी आहे आणि ती सेवा केल्यावर मला पावते आणि मग त्या भक्ताला मी पावतो असं भगवंत बोलायले. आयशे ऐकोनी दीपक नमिता झाला अनेक, विनवय तसे देख म्हणे सिद्ध नामधारका. मग अशा प्रकारे या ठिकाणी मग बोलल्याच्या नंतर दीपक प्रश्न आनंद झाला आणि देवाच्या पायावर मस्तक ठेवलं विष्णूच्या. आणि हे भगवंता खरोखरच या ठिकाणी म्हणजे मला जे माहित नव्हते ते तुम्ही सांगितलं असं म्हणून या ठिकाणी पाया पडले. आणि पुढे काय करतो ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी, वेदशास्त्रा मीमांसादिकाशी गुरु आम्हाशी देणारा. मग या ठिकाणी गुरु आम्हाला सगळं देणार आहे. गुरु आम्हाला वेद शास्त्र वगैरे सर्व काही देणार आहे. शास्त्र देणार आहे, देव मिळून देणार आहे, सगळं काही करून देणारा आमचा गुरु आहे असं या ठिकाणी दीपक बोलायला. ऐक गुरुपासून सर्व ज्ञान त्रिमूर्ती होती आम्हादीन, आमचा गुरुची देव जाण अनाथ नाही जाण पा. आम्हाला गुरुपासून सगळंच मिळते म्हणायला. ते गुरुपासून या ठिकाणी शास्त्र मिळते, धर्म मिळते, वेद मिळते आणि तिन्ही देवही आम्हाला गुरुपासूनच मिळते. गुरुशिवाय आम्हाला दुसऱ्याची काही गरजच नाही. सर्व काही ज्ञान, सर्व काही सामर्थ्य, सर्व काही भक्ती आम्हाला गुरुपासूनच मिळते असं या ठिकाणी दीपक बोलायला. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा आशे सत्य, गुरु वाचून आम्हा परमार्थ काय दुराशे सांगा. आता सगळे देव आमच्या गुरुपाशी आहेत, सगळे तीर्थ आमच्या गुरुपाशी आहेत, सगळे काही यात्रा हे सगळं आमच्या गुरुपाशी आहेत. मग आता गुरुची आम्हाला देवाची काय गरज आहे? दुसऱ्या देवाकडे आम्हाला जायची गरजच नाही. आम्ही आमच्या गुरुपाशीच राहणार, गुरुची सेवा करणार आणि गुरुलाच मागणार. अशा प्रकारे ते दीपक बोलायला. समस्त योगी सिद्ध जन गुरु वाचून न होती सज्ञान, ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा. मग या ठिकाणी गुरुपाशी सगळं आहे म्हणे. गुरुपाशी सगळं आहे, गुरुच्या सेवेमध्ये सगळं काही आहे. ज्ञान आमच्या गुरुपाशीच आहे. आणि नुसतं ज्ञान जर प्राप्त झालं तर काय होते या त्यांनी सांगितलंय, ज्ञानी माणसं सुद्धा देवापासून दूर जातात. मग आम्हाला गुरुपासून दूर जायचं नाही, आम्ही देवापासून दूर जाणारच नाहीत असं या ठिकाणी दीपक बोलायला. जोवर घ्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज, या कारणे श्री गुरुराज भास तसे परियसा. मग या ठिकाणी आता तुम्ही वर देतो म्हणाले. मग गुरु आम्हाला काय देणार आहे? गुरु देणार तेच तुम्ही देणार ना, दुसरं काय देणार? गुरु आणि तुम्ही काय वेगळे येत नाहीत, काय नाही. मग आता तुम्ही आम्हाला वर देतो म्हणायला आणि गुरु आम्हाला देणार नाहीत काय असं या ठिकाणी बोलायला. संतोषोनिया नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण, तू
शिष्य शिरोरत्न बाळक तुझी आमुचा. असे शब्द टाकल्याच्या नंतर भगवंताला खूपच नवल वाटलं, आनंद वाटला. काय गुरुभक्ती म्हणे, खरोखर तू धन्य आहेस म्हणे, खरोखर तू ज्ञानी आहेस, खरोखर तू गुरुभक्त आहेस. आणि मग आता आणि खरोखर हे सगळं ज्ञानी आहेस, गुरुभक्त आहेस, सगळं काय आहेस म्हणजेच तू माझा आवडता भक्त आहेस असं या ठिकाणी भगवंत बोलायले. काहीतरी माग आता वर देईन तत्वता, विश्वनाथाला होता दुसरे नवर घ्यावे अशी मी आलो. मग आता काहीतरी माग हो, आता कळालं ना मला तू किती गुरुभक्त आहेस आणि गुरुमध्ये काय हे तुला सांगितलंस. मग आता मी द्यायला आलो ना, मग काहीतरी माग ना तू वर. याच्या अगोदर प्रत्यक्ष काशी विश्वनाथ आले होते, त्यांचाही तू वर घेतला नाहीस. आता मी आलो वर द्यायला, माझा तरी वर घे असं या ठिकाणी विष्णू बोलायले. आमचे निमन संतोषी वर माग जो तुझे मानसी, तुझं वश्य झालो निर्धारेशी, जे पाहिजे ते देईन. मग आता आमच्या मनामध्ये आहे की तुला वर द्यावा म्हणून मी वैकुंठातून इथं आलो. मग आमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तरी तू वर माग, आम्ही तुला वर देण्यासाठीच आलो असं या ठिकाणी विष्णू बोलायले. दीपक म्हणे श्री विष्णूशी, जरी तू वर आम्हा देशी, गुरुभक्ती होय अधिक मानसी, ऐशे मज ज्ञान घ्यावे. मग आता या ठिकाणी काय म्हणायचे, आता देवा तू मागायलास ना, वर घेत म्हणायलास, माझी विनंती आहे घे, मी तुला वर देण्यासाठी आलो. देतोच म्हणायलास ना, मग देतोच म्हणायलास तर मग देच. मग काय दे, अशीच भक्ती मला गुरुची करायची, मला सामर्थ्य दे. नाही याच्यापेक्षा जास्त सामर्थ्य दे गुरुची सेवा करण्याची. आज जी मी सेवा करायलो ना, याच्यापेक्षा जास्त सेवा करायची मला ताकद दे, मला बुद्धी दे, सद्गुण दे, हेच मला दे. अशा प्रकारे पुन्हा या ठिकाणी दीपक बोलला. गुरुचे रूप आपण ओळखे, ऐशे ज्ञान देई सुखे, या परते ना मागे निके, म्हणून चरणी लागला. मग या ठिकाणी पायावर मस्तक ठेवलं त्या दीपकानं आणि गुरुची सेवा करावी. आणि गुरु मध्ये सर्व काही सामर्थ्य आहे. गुरु हाच देव आहे आणि गुरुशिवाय जगात दुसरं काहीच नाही. आणि मनाभावातून गुरुची सेवा करून गुरुच्या सेवेमधून जे काही ज्ञान असायला पाहिजे, ज्ञान तू देणार आहेस ना, त्या गुरुच्या सेवेतून ज्ञान दे मला. आणि अशा प्रकारे मला गुरुसेवेचं सामर्थ्यही सांग आणि सामर्थ्य सांगून गुरुसेवेचं ज्ञानही दे असं या ठिकाणी ते दीपक त्या विष्णूला बोलला. दिलावर सर्ग पाणी संतोष मी गोलेवानी, अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राण सखा होशी. मग आता असं म्हणल्याच्या नंतर अरे दीपका म्हणे, तू माझा प्राण सखा होशील. मी वर गेल्याच्या नंतर तू माझा प्राण सखा, माझा अत्यंत आवडता होशील म्हणे. मग म्हणजे तुला जे काय पाहिजे ते मी तुला पुरवीत राहील, अशा प्रकारे मी तुला सामर्थ्य देईल असे या ठिकाणी विष्णू बोलायचे. तू ओळखिले गुरुशी, देखिले दृष्टी प्रब्रह्माशी, आणि कजरिया मापुसशी, सांगेन ऐक एक चित्ते. तू गुरुची सेवा केलीस, गुरुची सेवा केल्यामुळे तुला एवढं सामर्थ्य प्राप्त झाले. इतकं ज्ञान जे प्राप्त झाले ते कशामुळे झाले, गुरुच्या सेवेमुळे प्राप्त झाले. आता या ठिकाणी मी तुला प्रसन्न झालो, आणखी तुला या ठिकाणी सामर्थ्य प्राप्त होईल, आणखी तुला ज्ञान प्राप्त होईल. अशा प्रकारे या ठिकाणी विष्णू बोलायचे. लौकिक सुबुद्धी होय जैशी, धर्म सुमने तैशी, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेशी, स्तुती करी गा अरनिशी. या ठिकाणी लौकिकतेमध्ये जी भक्ती आहे आणि ही उत्कृष्टातून उत्कृष्ट भक्तीमध्ये आता आपण लौकिक भक्ती आपली जगानं बघावं, देवाने बघावं, लोकांनी म्हणावं हा भक्त आहे म्हणून, ही लौकिक भक्ती आहे. नाही, उत्तमात उत्तम जी भक्ती असते
ती भक्ती तुला प्राप्त होईल असं या ठिकाणी विष्णू बोलायले. जे जे समय श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करीशी तेने होय आम्ही संतोषी तेची आमची स्तुती जाण. मग आता या ठिकाणी तुला हे वरदान, जे जे ज्या ज्या प्रकारे तू गुरुची भक्ती करीत राहशील, जशी जशी गुरुची सेवा करीत राहशील, जितका जितका गुरुसाठी तू त्रास घेत राहशील, तितकं तितकं या ठिकाणी हे मागची सेवा घडायली असं आम्ही समजू. आणि मग आम्ही तुला आणखी प्रसन्न होत राहू असं या ठिकाणी बोलायचे. वेद वाचिती सांगेशी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जाण उत्कृष्टेशी आम्हा पावे निर्धारी. मग अशा प्रकारे या ठिकाणी वेदशास्त्र वाचणारे लोक, वेदाचा अभ्यास करणारे आणि वेदाचा अभ्यास करणारे, वेदाचं ज्ञान असलेले, अभ्यास करणारे वेगळे, ज्ञान असलेले वेगळे. वेदाचं ज्ञान असलेले जे लोक असतात ना, ते वेदाचा अभ्यास आम्हाला पावते म्हणे, आम्ही त्याच्यावर प्रसन्न होतो असं या ठिकाणी विष्णू बोलायले. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य. मग या ठिकाणी वेदशास्त्रानं सुद्धा तेच सांगितलंय की गुरुसेवे इतकं श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. जितकं गुरुला बसतात, जितकी गुरुची सेवा करतात, तितकं या ठिकाणी शास्त्राला मान्य, ब्रह्म विष्णू महेश तिने देवाला मान्य, 33 कोटी देवाला मान्य, सगळ्याला धर्माला मान्य. या ठिकाणी गुरुची सेवा केलीस की आम्हाला आली नाही, आम्ही तुला प्रसन्न झालो असं सांगायचं. गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताशन केवी होय पर्यसा. मग या ठिकाणी भगवंत सांगायले गुरु म्हणजे काय तुला सांगतो म्हणे. गुरु हे 2च अक्षर आहेत. हे 2 अक्षराचा गुरु म्हणजे काय, या ठिकाणी भयंकर ज्ञानाचा सागर आहे. आणि त्या सागराचं तू पाणी प्यायलास. सागराचं पाणी कधी हटत नाही आणि तुला कधी पाणी कमी पडत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी गुरुची सेवा झाल्या, गुरुची कृपा कुठं तुला कमी पडणार नाही असं या ठिकाणी भगवान सांगायचे. जयाचे हृदयी गुरु स्मरण तो चित्रलोकी पूज्य जाण अमृत पान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. मग या ठिकाणी गुरुची सेवा सतत जे करीत असतील, सतत गुरुच्या सेवेमध्ये रत असतील, ते या ठिकाणी सतत या ठिकाणी म्हणजे इहलोकात राहिल्यासारखे दिसतात, पण ते इहलोकात नसतात, ते परलोकात असतात, भगवंताच्या सानिध्यात असतात. आणि सानिध्यात त्यांना कोणत्याच प्रकारचं काहीच नाही, कोणतीच जाणीव होत नाही, दुःखाची जाणीव होत नाही, सुखाची जाणीव होत नाही. आणि ते सतत ते अमृत पान करीत असतात. आपल्याला कळत नाही, पण ते आपल्यामध्ये असतात, पण आपले नसतात, ते असतात आपल्यामध्ये. कबीराच्या पायाला कुत्रं चावलं होतं, पार मासाचा लोचका तो डोळला होता आणि कबीर तसेच चालले. आणि वाटेनं माणसं म्हणाले, महाराज तुम्हाला कुत्रं चावलंय, किती मोठं रक्त निघाले, ते कातड तुटले आणि तुम्ही कसं का तसेच चालले. म्हणजे कुत्ता जाणे चामडा जाणे, म्हणजे ते देह स्थितीमध्ये नव्हतेच. तशा प्रकारे या ठिकाणी गुरुच्या सेवेमध्ये रत असलेले ते देह स्थितीमध्ये नसतातच. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंत या ठिकाणी त्या दीपकाला बोलायले. यदा मम शिवास्पादी ब्राह्मणो ब्राह्मणस्यहि अनुग्रहो भव नर्म सेविते सद्गुरुस्तपदा आपण आत्वाज ईश्वरो ब्रह्मा जरी देतावरू तदा फलादाता गुरु गुरु त्रिमूर्ती याची कारणे. अशा प्रकारे या ठिकाणी टीका वाचलो. आपण आत्वा ईश्वरू ब्रह्मा जरी देतावारू तदा फलादाता गुरु गुरु त्रिमूर्ती याची कारणे. अशा प्रकारे या ठिकाणी गुरु जे मंत्र द्यायलेत ना, ते काहीतरी म्हणजे कारण असते. भगवंताची कृपा झाल्यावरच गुरु मंत्र देतात.
आणि गुरु मंत्र दिल्याच्या नंतर आणि गुरुच्या मंत्राच्या सामर्थ्याने भगवंत प्रसन्न होते असं सांगितलं. ऐसा वर दीपकाशी दिदला विष्णूने पर्यशी ब्रह्मा सांगे कलिशी एका चित्ते पर्यसा. मग अशा प्रकारे या ठिकाणी मग विष्णूनं तशा प्रकारे सांगितलं, ज्ञान सांगितलं ना, गुरुच्या भक्तीचं ज्ञान सांगितलं. मागा म्हणल्या त्यांनी काय मागितलं की आणखी गुरुची भक्ती करण्याचं सामर्थ्य द्या. आणि मग तेच सामर्थ्य या ठिकाणी त्याच शब्दामध्ये भगवंतानं सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर वर दिला, त्याने वर घेतला. आणि अशा प्रकारे ही जी कथा आहे ते या ठिकाणी ब्रह्मदेव कोणाला सांगायले, त्या कलीला सांगायले. अशा प्रकारे ही त्या गुरु शिष्याची कथा आपण ऐकली. वर लादोने दीपक गेला गुरुचे समुख, पुसतशे गुरु एक तया शिष्य दीपकाशी. मग अशा प्रकारे या ठिकाणी वर भगवंताने दिला, झालं त्याचं काम झालं. आणि मग तो मग आता आपल्या गुरुकडे गेला. गुरुकडे गेल्याच्या नंतर गुरुच्या पायावर मस्तक ठेवलं आणि गुरु म्हणाले, विष्णूनं काय तुला वर दिला? मग ते काय सांगताय का? ऐक शिष्या कुळदीपका काय दिले वैकुंठ नायका, विस्तारुनी सांगेली का माझे मन स्थिर होय. मग आता विष्णू म्हणाले की आपले गुरु म्हणाले की हे कुलदीपका, तुला काय वर दिला विष्णूने सांग, सविस्तर सांग. तू सांगितल्याच्या नंतर माझ्या मनालाही समाधान वाटल असं या ठिकाणी गुरु बोलायले. दीपक म्हणे गुरु शिवर दिदला ऋषिकेशी, म्या मागितले तयाशी गुरु भक्ती व्हावी म्हणून. मग आता ते सांगायला आले, सांग म्हणल्याच्या नंतर सांगायला आले. काय सांगायला लागला की मी विष्णूला भक्त म्हणलंय की मला गुरु भक्ती मिळावी, गुरुची भक्ती सतत करायला आम्हाला मिळावी, गुरुपासून मी दूर राहू नये, याच्यापेक्षा जास्त भक्ती मिळावी असा वर दे म्हणून मी मागितलं असं या ठिकाणी दीपक बोलायले. गुरुची सेवा तत्परेशी अंतःकरण दृढेशी, वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझी तुझेची चरणी. मग आता या ठिकाणी वर मागितल्यावर त्यांनी वर दिला. वर दिल्याच्या नंतर आता त्याने पक्का वर दिलाय की गुरुची भक्ती तू करशील म्हणून. आणि मग आता माझी गुरुवर निष्ठा झाली आणि गुरु भक्ती करायला या ठिकाणी भगवंतानं मला वर दिलेला आहे असं या ठिकाणी दीपक सांगायला. संतोषोनिया श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारो, जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी. मग अशा प्रकारे या ठिकाणी म्हणल्याच्या गुरु संतुष्ट झाले. संतुष्ट झाले, आनंद झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर गुरुना आशीर्वाद दिला की तू सतत या ठिकाणी काशीपुरी राहशील अशा प्रकारे गुरु बोलले. तुझे वाक्य सर्व सिद्ध तुझे घरी नवविधी, विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी. आता गुरु संतोष झाले ना. शिष्यानं काय मागितलं तर गुरुची सेवा मागितली. मग गुरुला खूप आनंद झाला. तू इथं काशीच्या ठिकाणी राह आणि सगळे देव या ठिकाणी तुझ्या अंकित राहते, काशी सेना तुला प्रसन्न राहील. अशा प्रकारे सर्व काही या ठिकाणी वेद शास्त्र सगळं काही तुला प्रसन्न राहील. अशा प्रकारे गुरुने या ठिकाणी पुन्हा आशीर्वाद दिला. मग सांगायला, तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती, श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेशी. मग या ठिकाणी एवढं सामर्थ्य या ठिकाणी गुरुने त्याला देऊन टाकलं की तू काशीला राहशील आणि तुझी भक्ती जे करतील त्या भक्ती करणाऱ्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण होत्या. त्या स्त्रिया या ठिकाणी जे काही वर मागत्याला, जे काय नवसप करत्याल, समजा थोडक्यात म्हणजे नवस करत्याल की मला असं झाल्याच्या नंतर मी ह्याच्यासाठी मी दर्शनाला आले आणि माझी मनोकामना पूर्ण करा. तर ज्या ज्या माणसाच्या मनात ज्या ज्या इच्छा असत्याल त्या त्या इच्छा पूर्ण होत्या तुझं दर्शन घेतल्याच्या नंतर असं या ठिकाणी गुरुनं आशीर्वाद दिलेला आहे. येणे परी शिष्याशी प्रसन्न झाले पर्यशी, दिव्य देह झाला तत्क्षणेशी झाला गुरु वेद धर्म.
मग अशा प्रकारे या ठिकाणी गुरुनं डोक्यावर हात ठेवला आणि वरदान देऊन टाकलं. एवढं शिष्याला एवढं सामर्थ्य दिलं की म्हणजे देवासारखं सामर्थ्य, जे कोणी तुला दर्शनाला येते, जे कोणी मागतील ते त्यात मनोकामना पूर्ण होत्या असं या ठिकाणी सांगितलं. शिष्याचा उद्धार केला आणि गुरुनं जे शरीर जे होतं कोणतं त्या महारोगाचं विचित्र असं शरीर होतं, वास सुटत होता, सगळं होतत नाचलेलं शरीर होतं, ते एकदम शरीर नाहीसं झालं आणि दिव्य शरीर प्राप्त झालं. म्हणजे त्यांचे जे भोग होते 21 वर्षाचे ते संपले आणि मग त्या ठिकाणी पूर्वस्थितीला ते आले म्हणून सांगायचे. शिष्याचा भाव पावयासी कुष्टी झाला महाक्लेश, तो तापशी अति विशेष, त्याशी कैचे पाप राहे. मग या ठिकाणी शिष्याचं या ठिकाणी तप बघून, शिष्याची सेवा बघून गुरु तर प्रसन्न झाले. मग पाप राहील का? एवढी सेवा केल्याच्या नंतर जरी समजा पूर्वसंचित जरी असेल, एवढी सेवा केल्याच्या नंतर मागलचंही पाप राहत नाही, मागलचं संचितही काही राहत नाही आणि या ठिकाणी सर्वच काही नाहीसं झालं गुरुच्या कृपेनं म्हणून सांगायला. लोक अनुग्रह करावयाशी गेला होता काशीपुरी, काशी क्षेत्र महिमायशी पाप जाय सहस्त्र जन्माचे. मग लोकाला अनुग्रह देण्यासाठी तो काशीलाच राहिला ना. प्रत्यक्ष भगवंतानं सांगितलं, प्रत्यक्ष गुरुनं सांगितलं, भगवंताने सांगितलं, गुरुने सांगितलं तिथंच राह म्हणून. तिथं राहिल्याच्या नंतर, काशीला राहिल्याच्या नंतर तिथं महान सामर्थ्य प्राप्त झालं आणि तिथं लोक येऊ लागले, शिष्य येऊ लागले, लोक येऊ लागले गुरुमंत्र घ्यायला. अनेक लोकांना गुरुमंत्र दिला आणि ज्या ज्या मनोकामना ज्याच्या जशा जशा असत्या तशा तशा पूर्ण होऊ लागल्या म्हणून सांगितलं.